आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत कांबी यांच्या विरोधात वक्तव्य करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही आक्षेपार्ह आव्हानात्मक भाषा वापरली असून राज्यात तणाव निर्माण करून दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे त्यांच्यावर समाजकंटक व दंगल भडकवण्याच्या गुन्ह्याखाली तात्काळ अटक करावी अशी ठाम मागणी करण्यात आली। या संदर्भात पोलीस अधीक्षकांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। मात्र गृह विभाग या प्रकरणात कारवाई करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही, ही गंभीर बाब आहे। जर फोनवरून शिवीगाळ व धमक्या देणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नसतील तर महाराष्ट्रातील लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो। हे भयभीत करण्याचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचे षडयंत्र आहे। अशा प्रकरणात पोलीस प्रशासनावर राजकीय दबावाने अत्यंत दुर्दैवी असून संबंधितावर तात्काळ कारवाई झाली नाही तर ऑल इंडिया पॅथर सेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला। यावेळी माझ्यासोबत ऑल इंडिया पॅथर सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, सरचिटणीस जितेश जगताप, विदर्भ युवा अध्यक्ष संकेत जाधव, पीडित प्रशांत कांबी, त्यांच्या पत्नी आरती रेडेकर तसेच आंबेडकरवादी, कम्युनिस्ट व पुरोगामी विचारांचे शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सतर्क लाईव्ह न्यूज, राहुल भोळे, इचलकरंजी।